अविरत थोडं सोशलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी सर्वेश शेंडे, रेवती शिंदे, रोहन बावडेकर आणि रुपेशजी निंबाळकर. आरोग्य विभागाचे आरोग्य या विषयावर गप्पा मारण्यासाठी आज आपल्याकडे जे आलेले आहेत त्यांचं नाव आहे संदीपजी आचार्य. गेली 30 वर्ष पत्रकारितेमध्ये ते आहेत. प्रामुख्याने आरोग्य आणि सामाजिक पत्रकारिता ही त्यांची पॅशन राहिलेली आहे. आत्तापर्यंत 25हून अधिक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. नुकताच 2019 मध्ये रामनाथ गोयंका पुरस्कार, जो पत्रकारिता क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो, तो त्यांना गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते मिळालेला आहे. या व्यतिरिक्त सुद्धा राज्य सरकारचा आचार्य अत्रे पुरस्कार, सकाळचा नानासाहेब परुळेकर पुरस्कार, मुंबई मराठी पत्रकार संघाचा डहाणूकर पुरस्कार, अप्पा पेंडसे पुरस्कार, समतानंद अनंतहरी गद्रे पुरस्कार 2013 मध्ये त्यांना मिळाला होता. नारायण आठवले स्मृती पत्रकारिता पुरस्कार त्यांना 2013 मध्येच मिळाला होता. मुंबई महापौर पत्रकारिता पुरस्कार 2008, मुंबई महापालिका पुरस्कार 2006, गोपाळ गणेश आगारकर पुरस्कार ह्या आपल्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते मिळाला होता. राजहंस पुरस्कार, RSSचा नारद पुरस्कार, गुरुकुल पत्रकारितेचा पुरस्कार 2012 मध्ये त्यांना मिळाला. असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. शिवसेना प्रमुखांच्या हस्तेही त्यांचा गौरव करण्यात आलेला होता. अशा विविध पुरस्कार त्यांना मिळालेले असताना 30 वर्षाचा त्यांच्या प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. तर त्यांच्याशी आपण आता गप्पा मारू. तर जसं आता सर्वेशने सांगितलं की आरोग्य जर्नलिझम मध्ये तुमचा एक हातखंड आहे आणि त्यात तुम्ही काम करता. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतीये, तसंच आपल्या आरोग्याच्या विभागाची रचना आणि त्याची प्रोग्रेस सुद्धा दिवसेंदिवस वाढतीये का जशी लोकसंख्येनुसार? तर ते आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल. असं एक हा प्रश्न तर मुळात येणं गरजेचं आहे. कधीतरी याला तोंड फुटणं गरजेचं होतं. आज तुम्ही तो तोंड फोडलंय, खरंच तुमचं मनापासून आभारी आहे मी. या विषयावर मी सातत्याने लिहित असतो. मुळामध्ये आत्ता करोनाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राच्या आरोग्याची अवस्था ही अत्यंत भयावह झाली आहे. ज्या परिस्थितीत त्या लोकांनी काम केलं आहे ते खरोखर कौतुकास्पद म्हणावं लागेल. पण त्याच वेळेला कसं होतं की आभाळ फाटलंय आणि जागोजागी ठिगळं लावण्यासारखी परिस्थिती यांची एकूण आरोग्य विभागाची झाली. त्याही परिस्थितीमध्ये आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी, डॉक्टरांनी, सगळ्यांनी जीवाच्या आकांताने याच्यामध्ये काम केलेलं आहे. रचनेचं म्हणाल तर 1978 साली मेडिकल एज्युकेशन आणि पब्लिक हेल्थ म्हणजे सार्वजनिक आरोग्य हे 2 विभाग वेगळे केले गेले. 78 पूर्वी दोन्ही विभाग एकत्र होते. त्याच्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये आरोग्य विभागाकडे बऱ्यापैकी लक्ष दिलं गेलं. संचालक, अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालक, सिव्हिल सर्जन अशी वेगवेगळ्या प्रकारे ती रचना एक मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हानिहाय करण्यात आली होती. पुढे त्याच्यामध्ये असं आलं की जसा पसारा वाढत गेला, लोकसंख्या वाढत गेली, गरज वाढत गेली, त्यानुसार त्याची रचना होणं जी अपेक्षित होती आणि त्यानुसार त्याच्यामध्ये डॉक्टरांची संख्या, स्पेशालिस्टची संख्या, उपकरणं अत्याधुनिक आणणं, टेक्नॉलॉजी आणणं, ती कशी आणावी, काय करावी, ह्याच्यावर ज्या पद्धतीने मांडणी आणि लक्ष देणं गरजेचं होतं ते हळूहळू राज्यकर्त्यांकडनं दिलं गेलं नाही. रादर आपण जर असं म्हटलं तर स्वातंत्र्यानंतर आपण संपूर्ण आत्तापर्यंतच्या कालखंडात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर म्हणावं तितकं लक्ष कधीही दिलं गेलं नाही. दुर्दैवाने खरे केंद्रीय पातळीवर पण दिलं गेलं नाही, राज्य पातळीवर पण दिलं गेलं नाही. जर आकडेवारीच्या भाषेत सांगायचं झालं आता सहज तर साधारणपणे महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याच्या अखत्यारीमध्ये सिव्हिल हॉस्पिटल्स, जिल्हा रुग्णालय ही 23 आहेत. उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, त्याच्यानंतर प्राथमिक त्याची रचना मुळात अशी आहे की उपकेंद्र, त्याच्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय हे साधारण एक स्ट्रक्चर आहे. आता अतिदुर्गम भाग असतील त्याच्या ठिकाणी फिरतीय वैद्यकीय पथकं आहेत किंवा सगळ्या गोष्टी आहेत. एकूण साधारण 56,000हून अधिक पदं त्याच्यामध्ये आहेत, मंजूर पदं. त्याच्यातली आज घडीला 18,000हून अधिक डॉक्टरांसकट सगळ्या कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत. म्हणजे तुम्ही अंदाज करू शकता आहेत त्या पदामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये कंत्राटीकरण आहे. ह्या कंत्राटीकरणामध्ये सुपर स्पेशालिटी आपण ज्याला म्हणू, आता दिवसेंदिवस सुपर स्पेशालिटीचा जमाना आला आहे, अनेक सेवा लागतात. साधारण माझ्या माहितीप्रमाणे 670 पदं सुपर स्पेशालिटीची आहेत आणि त्यातली 517 रिक्त आहेत. मग तुम्ही विचार करा की कशा प्रकारे सुपर स्पेशालिटी सेवा आरोग्य खातं देत असेल, कशा प्रकारे ते देऊ शकत असतील, त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत असेल, त्यांच्यापेक्षा जास्ती लोकांचे काय हाल होत असतील. राज्यकर्त्यांना ह्याच्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही. याबाबतचे अनेक अहवाल असतात, रेग्युलर चर्चा होतात, बैठका होतात, कोणाला याच्यात काहीही घेणं देणं नाही. सरकार कोणाचंही असो, म्हणजे विद्यमान सरकार आत्ताचं जे आहे त्यांनाही आरोग्य खात्याशी काही देणं घेणं नाही. हे सगळेजण मिळून आरोग्य खातं विकून खायला बसलेले आहेत. आज आरोग्य खात्याची परिस्थिती अशी आहे की कुपोषित बालकाप्रमाणे दिवसेंदिवस हे बालक कुपोषित होत चालले. आता ते व्हेंटिलेटरवर गेले आणि व्हेंटिलेटरवरती हे सरकार त्याला आता औषधं जी द्यायला पाहिजे, जे उपचार प्रॉपर करायला पाहिजे तेही करायला तयार नाही आहे. ही आजची आरोग्य खात्याची परिस्थिती आहे.
पण तुम्ही ज्या उपकेंद्रांविषयी म्हणाला तर हे उपकेंद्र काय प्रत्येक गावामध्ये असतं का गावांचे काय म्हणू आपण त्याला पंचकोशीमधलं एक उपकेंद्र असतं उपकेंद्रापासून महाराष्ट्रामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर 43,000 गावं आहेत. बरं. 43-44 म्हणजे काय असतील ते हजार गावं आहेत साधारणपणे. 18,000 साधारणपणे 18,780 वगैरे उपकेंद्र आहेत सगळी मिळून. ते लोकसंख्येन्याय ते साधारणपणे बृहत आराखड्यामध्ये ठरतं किती लोकसंख्येला काय असायला पाहिजे. 3,000 लोकसंख्येला एक उपकेंद्र असायला पाहिजे, 5,000ला एक प्राथमिक आरोग्य केंद्र असायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आता 1850 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. बरोबर आहे. आता यानुसार ती रचना सगळी चालत जाते. ग्रामीण दुर्गम भागामध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतात. शेतामध्ये साप चावतो, विंचू चावतो, अनेक गोष्टी असतात. आजारी पडतात, कुठेतरी जखमा होतात. गावागावामधली भांडणं असतील, तळागाळातली भांडणं असतील, पाड्यापाड्यांच्या वस्त्यांमधल्या ठिकाणी आरोग्य सेवा पोहोचणं हा एक पार्ट असेल. ह्या सगळ्याला उपकेंद्र हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र ही त्याहून महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्या ठिकाणी ज्या गोष्टी उपचार होऊ शकत नाहीत अशा लोकांना ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालयांमध्ये पाठवलं जातं. हा साधारण एक म्हणजे पद्धत आहे याच्यामध्ये आरोग्य खात्याची. तुम्ही आता सांगितलं की अशा पद्धतीने रचना आहे जिल्हा उपकेंद्र प्राथमिक केंद्र. तर विषय असा येतो की एवढ्या आम्ही जे योजना बघतो एक जनसामान्य म्हणून अनेक आमच्या डोळ्यासमोर योजना येतात. आशा वर्कर्सची योजना झाली, आयुष्मान झाली किंवा राज्य सरकार अनेक योजना काढत असतं. तर हे खरंच त्या लेवलला इम्प्लिमेंट होतात कारण प्राथमिक केंद्रामध्ये तर अंगणवाडी सेविकाच काम करतात. तर त्यांच्यापर्यंत ती योजना असेल किंवा तो निधी असतो वेळेत पोचतो किंवा पुरेसा पोचतो. निधी हा विषय थोडा स्वतंत्र होईल, आपण त्याच्यावरती वेगळ्या पद्धतीने बोलू. मुळामध्ये तुम्ही ज्या योजना सांगितल्या तर राज्य सरकारच्या म्हणून काही योजना असतात, केंद्र सरकारच्या आरोग्यविषयक काही कार्यक्रम असतात. राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या अखत्यारीमध्ये एक बजेट येतो, त्याच्यामध्ये केंद्राचा आणि राज्याचा हिस्सा ठरलेला असतो. 60-40 हा साधारणपणे प्रमाण आहे. त्याच्यामध्ये 60% केंद्राने द्यायचे, 40% राज्याने द्यायचे असतात. केंद्र सरकार बरेच वेळेला वेळेत निधी देत नाही, राज्य सरकार त्याच्या अगेन्स्टमध्ये निधी देत नाही, राज्य निधी देत नाही म्हणून केंद्र निधी देत नाही. हा एक भाग झाला. दुसरा भाग आहे की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपण जर बजेट बघितलं आरोग्याचं तर ही दुर्दैवी बाब आहे अत्यंत की मुळामध्ये आधी म्हणजे आता खरं तर माझ्या तोंडामध्ये शिव्या येतात या सगळ्या याच्यामध्ये, पण आजही केंद्र सरकार 1% GDPच्या खर्च करत नाही. राज्य सरकारही 1% बजेटवरती खर्च करत नाही. WHO जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार 4% ऑफ द GDP मुळामध्ये हा खर्च झाला पाहिजे. का खर्च होतो? कारण त्याचं उत्तर मुळामध्ये पैसेच दिले जात नाहीत. बजेट दाखवलं जातं. आता गेल्या वर्षी 5,500 कोटीचं बजेट होतं, त्यालाही कात्री लावायची, त्याच्यातही 1,000-1,500 कोटी द्यायचे नाहीत. यावर्षी आता 2021ला त्यांनी 7,500 कोटीचं बजेट दाखवलं आहे. प्रत्यक्षामध्ये 1,000-2,000 कोटी रुपये दिलेच जात नाहीत. बरेच वेळेला अशा याच्यामध्ये योजना राबवणार कशा हा एक भाग येतो. पण त्याही परिस्थितीमध्ये आरोग्य खातं खरोखर जेन्युइनली काम करतं. म्हणजे त्याच्यामध्ये शालेय आरोग्य तपासणी असेल, अंगणवाडींच्या बाबतीमध्ये एक वेगळीच योजना आहे, अंगणवाडींची तपासणी असेल. आता अंगणवाड्या महाराष्ट्रामध्ये 97,000 अंगणवाड्या आहेत. त्याच्यामध्ये साधारणपणे तुम्ही जर बघितलं म्हणजे 97,000 प्लस मिनी अंगणवाड्या अशा म्हणजे 1,03,000 अंगणवाड्या आहेत. आणि 70 लाख बालकांचं म्हणजे 0 ते 6 वर्ष वयोगटाच्या बालकांना पोषण आहार देणं वगैरे, त्यांची आरोग्याची तपासणी करणं वगैरे हा एक भाग राहतो. त्याचप्रकारे शालेय आरोग्य तपासणी मोहीम ही सुद्धा एक मोठी योजना आहे. त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल या 502 हॉस्पिटल्समध्ये म्हणजे अंधत्व निवारण असेल, कुष्ठरोग निवारण असेल, क्षयरोग निवारण असेल, अनेक राष्ट्रीय कार्यक्रम ह्याच्या माध्यमातून पद्धतशीरपणे राबवले जातात. कागदावरती आकडेवारी बऱ्यापैकी दिसते आणि खरोखर त्याच्यामध्ये आरोग्य खात्याचे कर्मचारी काम करतात. मी आरोग्य खात्याला दोष देणार नाही, पण सिस्टीम त्यांना जी साथ द्यायला पाहिजे, जे फंड्स द्यायला पाहिजेत, पुरेशी मॅनपॉवर द्यायला पाहिजे, ती मॅनपॉवर दुर्दैवाने दिली जात नाही. आकडेवारी जर तुम्हाला अधिक सांगायची झाली तर आत्ता 502 हॉस्पिटल्स जे आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये पब्लिक हेल्थच्या अखत्यारीमध्ये OPD जर विचार केला फक्त बाह्य रुग्ण विभागामध्ये 3 कोटीहून अधिक लोक उपचाराला येतात. इंटरनल दाखल जे होतात ते साधारणपणे एक साधारण 28-27 लाख लोक त्याच्यामध्ये दाखल असतात. आणि सर्जरी जर म्हणू आपण मेजर मायनर सर्जरी मिळून साधारण 4.5-5 लाख सर्जरी या हॉस्पिटल्समध्ये होतात. हे अवाढव्य कारभार आहे, असं नाही होतं. तर जिल्हा रुग्णालय असतात, ग्रामीण भागामध्ये कुठे ॲक्सिडेंट झाला, कुठली केस झाली तर पहिल्या टप्प्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलला त्या पेशंटला नेलं जातात. मग तो कितीही बड्या बापाचा असला तरी त्याच्यावर उपचार पहिल्या टप्प्यामध्ये तिकडे होतात. नंतर मग त्यांच्या ऐपतीनुसार त्यांना दुसरीकडे कुठे हलवलं जात असेल. पण इमर्जन्सीमध्ये तातडीने आता डिलिव्हरीज हा जर नुसता विषय घेतला महाराष्ट्रामध्ये, आपलं सरकार महाराष्ट्र सरकार दुर्दैवाने कोणताच राजकीय नेत्याकडे 5 पैशाची दूरदृष्टी नाही आहे. फुटक्या कवडीची पण नाही, 5 पैसे पण नाही, फुटक्या कवडीची पण नाही आहे. ह्या कुपोषणाला सर्वस्वी आत्तापर्यंत जे सगळे राज्यकर्ते आणि सगळी सरकार जबाबदार आहेत.
कोणत्याही सरकारने नीटनेटकेपणे आरोग्य खात्याकडे कधी लक्षच दिलेलं नाही आहे. म्हणजे अगदी तुम्ही मला हा प्रश्न विचारला काय काय करतात म्हणून एक उदाहरण म्हणून सांगतो. महाराष्ट्रामध्ये एकूण दर वर्षाला 20 लाख डिलिव्हरी होतात, म्हणजे 20 लाख बालकांचा जन्म होतो. त्यातलं मी आत्ताच मगाशी माहिती घेतली, 9,55,000 बालकांचा जन्म हा एकट्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या रुग्णालयांमध्ये होतो. प्राथमिक आरोग्य केंद्र जिथे काय चालतं असं अनेकांना प्रश्न पडतो, खरंच काही काम होतं का, डॉक्टर आहेत का, तपासतात का, बघतात का, तिथे 1,11,000 म्हणजे बालकं जन्माला येतात. तुम्ही इमॅजिन करा काय लेवलला तिकडे काम चाललेलं असतं. आज याची कल्पनाच कोणाला नाही, हा आवाकाच कोण समजून घेत नाही. आणि त्या दृष्टीने कोणी प्रत्येकजण आरोग्य खात्याला जो काही आहे ते म्हणजे एक लुटायला बसलंय किंवा दुर्लक्षित बालक आहे, ते कुपोषित बालक आहे, त्याला कुपोषित आणखी कुपोषित करण्याचं काम हे प्रत्येक सरकारने केलेलं आहे. पण मला एक विचारायचं आहे की तुम्ही आता म्हणाल की प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 1 लाखाच्या वर डिलिव्हरी होत आहेत म्हणून, हे डिलिव्हरी करणारे खरंच ट्रेनर म्हणजे ट्रेन झालेले आहेत का? याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये साधारणपणे आता 738 BAMS डॉक्टर, म्हणजे याला आपण आयुर्वेदिक डॉक्टर म्हणतो, बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये बरेच वाद आहेत की ह्या डॉक्टरने ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करावी न करावी, पण दे आर वेल ट्रेंड. त्यांना फार पद्धतशीरपणे या सगळ्या गोष्टींचं राष्ट्रीय कार्यक्रमांपासून छोट्या मोठ्या अगदी बारीक सारीक सर्जरी करण्यापर्यंत, इव्हन पोस्टमॉर्टेम करण्यापर्यंत सगळ्या ग्रामीण भागात पोस्टमॉर्टेम करणार कोण? दुर्गम भागामध्ये येणार कुठे ती बॉडी घेऊन जाणार तुम्ही? नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही PSCs अशा आहेत की जिथे पोचण्याकरता तुम्हाला नदीतनं इथपर्यंत गळ्यापर्यंतच्या पाण्यातनं पोहोच जावं लागतं. आजही तुम्हाला सामान न्यायचं तर खेचरं न्यावी लागतात, गाढवांवरनं औषधं लादून तिकडे डोंगर बिंगर छोट्या छोट्या गोष्टी पार करून जावं लागतं. काही त्याच्यामध्ये आणणार कुठं ते रस्ते कोण करणार? ते शक्यच नाही आहे म्हणजे. पण त्याही परिस्थितीमध्ये तिथे जाऊन डॉक्टर लोक काम करत असतात आणि ह्या सगळ्यांना व्यवस्थित नीट रीतसर प्रत्येक कार्यक्रमाचं प्रशिक्षण दिलं जातं. सुदैवाने डेडिकेशन आपल्या डॉक्टरांमध्ये पब्लिक हेल्थच्या खूप चांगले आहे. त्यातला दुर्दैवी भाग असं म्हणू की वर्षानुवर्ष येणाऱ्या प्रत्येक सरकारने आरोग्य खात्यावर IAS ऑफिसर लादत गेलेत. माझी तर सातत्याने लढाई चालली होती की एक IAS अधिकारी सचिव म्हणून असावा ज्याने आरोग्य खात्याच्या गरजा असतील, मॅनपॉवर असेल, मशिनरी असेल, इक्विपमेंट असेल, त्याचा आढावा घेणं, त्यांना मदत करणं, त्यांना सपोर्ट करणं, हे काम त्या IAS ऑफिसरने बघावं. आज 6 IAS ऑफिसर तुम्ही आरोग्य खात्यात आणून बसवले. तुम्ही सर्जरी करायला बसवा ना डॉक्टरच्या जागी, सिव्हिल सर्जन जागी, IAS ऑफिसर नाही. मग आता यांनी परिस्थिती म्हणजे बरं, ही IAS माणसांना प्रत्येक गोष्ट समजावी लागते, सांगावी लागते. त्यांना कळतात का औषधाची नावं कळतात का, ही औषधं खरंच गरजेची आहेत का, ही सर्जरी गरजेची आहे नाही आहे, ते डॉक्टरला डिसिजन घेऊन द्या ना. माझ्या राज्यामध्ये आत्ता या महाराष्ट्रामध्ये 2 संचालक आहेत, आरोग्य संचालक. 3रा सिटी करता एक आरोग्य संचालक नेमायचा आहे, प्रस्ताव आहे, तो नेमलेला नाही अजूनपर्यंत. हा संचालक एक शिपायाची बदली करू शकत नाही. त्या माणसाला आमच्या डॉक्टरांना 0 अधिकार आहेत. पण सगळ्या अकाउंटेबिलिटी, प्रत्येक प्रश्न त्यांना विचारला जातो. भंडाऱ्यामध्ये आग लागली का IAS ऑफिसर सस्पेंड होत नाही? त्याच्यावर तुमचा प्रश्न येईल तर आम्ही बोलीनच डिटेलमध्ये. पण प्रश्न असा येतो की पब्लिक हेल्थचे डॉक्टर डेडिकेटेडली काम करतात. IAS ऑफिसर आज अनावश्यक तिकडे लादले गेले ज्यांची काही गरज नाही आहे. डॉक्टरांना अधिकार मिळायला पाहिजे. अरे तो डॉक्टर हुशार आहे, तो MD आहे, MS आहे, तो IAS बनला नाही, ही त्याची चूक झाली असं तर मला वाटायला लागलं आहे. ते IAS पेक्षा हुशार आहेत, ते ॲडमिनिस्ट्रेशन उत्तम करू शकतात. याच्यापूर्वी वारंवार त्यांनी सिद्ध केलेलं आहे. कोर्टामध्ये जेव्हा कुपोषण, बालमृत्यू या विषयावरती प्रत्येक वेळेला उभं राहायला लागतं, कधी IAS ऑफिसर जातात तो कोर्टामध्ये? तेव्हा डायरेक्टरच जात असतो, कायम डॉक्टरच जात असतात. एक IAS ऑफिसर जात नाही, एक मंत्री कोर्टात जाऊन उभा राहत नाही. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. तर तुम्ही जसं म्हणालात की अशा पद्धतीने सगळी कार्यपद्धती चालते, अशा कमतरता आहेत, एवढ्या अडचणी आहे, तरी आरोग्य विभाग डेडिकेशनने काम करत आहे. पण तरी आम्ही जेव्हा बघतो की असं वाटतं की ही अशी परिस्थिती याच्यामुळे तर नाही ना की या विषयावर राजकारण केलं जात नाही आहे. कारण राजकीय नेते आरोग्य विभाग सोडून इतर अनेक विषयांवर राजकारण करतात. म्हणजे भारतीय सुरक्षा झाली, भाषेचा मुद्दा झाला, बॉर्डरचा मुद्दा झाला वगैरे वगैरे. पण जिथं तुमच्या आरोग्याचा विषय येतो तिथं कुठल्याही पद्धतीचं राजकारण होत नाही. तर हे कारण असेल का की आरोग्य विभागावर राजकारण न झाल्यामुळे तिकडे जास्त दुर्लक्ष केलं जातं, किंवा मंत्रीगण तिकडे जास्त लक्ष देत नाही कारण मी फोकसमध्ये येणार नाही म्हणून वगैरे? त्यांना पैसे फारसे खायला मिळत नाही, हा खरं कारण आहे त्याच्यातलं. आरोग्य खात्याला बजेटच नाही आहे. जे बजेट आहे ते पगारावर जातो. उरलेली साधारण 260 कोटी रुपयांची औषध खरेदी होते. औषधं तर घ्यावीच लागतात. औषधं पोचलीच नाहीत तर मग ते औषध खरेदी असेल, इक्विपमेंट खरेदी असेल, त्याच्यामध्ये चिरीमिरी या लोकांना, मंत्री लोकांना किंवा राजकारण्यांना मिळते किंवा मिळत असावी.
कारण खात नाही वगैरे असं काही होत नाही. घरचं घालून राजकारण कोणी केलेलं नाही आहे. गेल्या अनेक दशकांमध्ये आपण जर बघितलं असेल तर राजकारण वगैरे अगदी मी घरचं घालून राजकारण करतो असं सांगणारा मला तरी राजकारणी माझ्या पाण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळे कोणीही जो काही पण त्याच्यामध्ये नाहीच आहेत की जसं आता जलसंपदा खातं असेल तर त्याच्यामध्ये कसं रुमाल झटकला तरी करोडो रुपये मिळू शकतात, तिथे राजकारण होऊ शकतो. आरोग्य खात्यामध्ये मुळामध्ये बजेट एवढंसं, त्यात तुम्ही कट लावणार, त्यात वित्त खातं तुम्हाला पैसे देत नाही, ते वेळेवर मिळत नाहीत, त्यात कोण काय करणार आणि कोण काय फक्त रडारड असते. आणि त्याच्यात जबाबदारी अकाउंटेबिलिटी मेजर आहे. म्हणजे आरोग्यमंत्री बनणं ही सुद्धा तारेवरची कसरत आहे. आत्ताचे राजेश टोपे आहेत, त्यांनी बरीच तारेवरची कसरत त्याच्यामध्ये केली. महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या काळात ते खूप फिरले, म्हणजे त्यांचं कौतुक करावं लागेल. पण आहे काय ते आरोग्य खात्यामध्ये तुम्हाला आर्थिक त्याच्यामध्ये फार उलाढाली करायची शक्यता नाही आहे. हां, त्याचं खरं चांगलं काम करून तुम्हाला खूप दुवा आणि प्रसिद्धी मिळू शकते. खरं याच्यामध्ये दुवा अफाट मिळू शकतो. वरच्या बँकेमध्ये यांच्याकडे गडगंज जमा होऊ शकते, हे स्विस बँकेपेक्षा जास्ती असेल. स्विस बँकेमध्ये जो काही काळा पैसा आहे असं म्हणतात ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्ती दुवा लोकांचे ह्याच्या रूपाने तुम्हाला वरच्या बँकेत तुमचा पुण्याचा ठेवा जमा होऊ शकतो. पण तो करण्यात कोणाला इंटरेस्टच नाही आहे याच्यामध्ये. नाही, पण मग म्हणजे मग काय म्हणायचं की मग खरंच त्याच्यामध्ये इंटरेस्ट तयार होण्यासाठी बजेट वाढवलं तर त्याच्यात इंटरेस्ट तयार होईल, त्याच्यात भ्रष्टाचार होईल, त्याच्यात पैसे खायला मिळतील, मगच हे आरोग्य खातं सुधारणार? नाही, भ्रष्टाचार आजही चालू आहे, त्याच्यात सुद्धा वाटमारी करायची पद्धत आहे. अच्छा, तर मग ते काही कुठे थांबणार नाही. भ्रष्टाचार कधीच थांबला नव्हता कोणत्याच कारकिर्दीत, कोणत्याही कालखंडात आणि कुठल्याही देशामध्ये भ्रष्टाचार वगैरे काही थांबलेला नाही आहे. आरोग्य हा विषय स्वतंत्रपणे गंभीरपणे घेण्याचा विषय. जसं IAS कॅडर आहे, जसं IPS कॅडर आहे, जसं IRS कॅडर आहे, तशा प्रकारे डॉक्टरांचं एक स्वतंत्र कॅडर तयार करावं अशी शिफारस पण आहे. तो अहवाल धुळकात पडलाय सरकारकडे. हे काही नवीन नाही आहे. डॉक्टरांची स्वतंत्र कॅडर तुम्ही तयार करायला पाहिजे. महाराष्ट्र कॅडर तुम्ही चालू करा. जसं UPSC MPSC परीक्षा असतात तसं महाराष्ट्र कॅडर करावं असं आत्ताच अलीकडच्या काळात दुसरा एक रिपोर्ट आत्ता सबमिट झाला सरकारला. पण सरकारला तो अहवाल उघडून बघावासा वाटत नाही. डॉक्टरांना अधिकार द्यावेसे वाटत नाहीत. सर्व अधिकार IAS लोकांकडे एकवटलेले असतात आणि मंत्री लोक प्रत्येक बदल्या त्याच्यातच पैसे कमवण्यामध्ये त्यांना आनंद असतो. या महाराष्ट्राच्या आरोग्याकडे व्हिजनरी पद्धतीने बघावं असं मुळात कोणाला वाटत नाही. माझ्या माहितीप्रमाणे 97 साली त्यावेळेला डॉक्टर दौलतराव आहेर म्हणून एक भाजपचे आरोग्यमंत्री होऊन गेले. जेन्युइनली व्हिजनरी आरोग्यमंत्री होते. त्यांनी महाराष्ट्राच्या आरोग्याची रचना कशी असावी का, पण त्यावेळेला पैसे दिले जात नव्हते. सरकारच्या तिजोरीत पैसा नव्हता. आजही तीच परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही जर आता थोडा विषय जरा 2 मिनिटं जास्ती बोलतो की केंद्र सरकारने, नरेंद्र मोदी आले, लोकांच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या. 2017 साली राष्ट्रीय हेल्थ पॉलिसी, नॅशनल हेल्थ पॉलिसी डिक्लेअर झाली 2017 ते 2025 या कालखंडासाठी. या कालखंडामध्ये 2025 साली आम्ही GDPच्या 2.5% खर्च करू असं नरेंद्र मोदी सरकारचं म्हणणं आहे. 2.5% खर्च करू म्हणजे काय करताय तुम्ही? फसवताय लोकांना. मुळामध्ये 4% ऑफ द GDP खर्च करायला पाहिजे, WHOच्या गाईडलाईन आहेत. आपण करतच नाही आहोत. महाराष्ट्रामध्ये अजित पवार नावाचा एक बदमाश बनेल माणूस राष्ट्रवादीच्या कालखंडामध्ये त्याने 99 साली जाहीरनाम्यामध्ये डिक्लेअर केलं होतं. मोठा गाजावाजा करत त्यावेळेला सांगत होते 4% आम्ही खर्च करू. आज ते त्यांचं नाव घ्यायचं कारण एवढंच आहे की ते आज फायनान्स मिनिस्टर आहेत. का देऊ शकत नाहीत ते पैसे आरोग्याला? करोनासारखा एवढा गंभीर आजार आहे. महाराष्ट्राची परिस्थिती सगळ्यांना दिसते. साथीचे आजार, उद्याच्या कालखंडात येणारी आव्हानं, याचा कुठेच विचार करायला ते कोण तयार नाही आहेत. अजित पवारांनी अर्थमंत्री बनल्याबरोबर काय केलं तर पहिलं काम केलं असेल तर स्वतःच्या बारामतीमध्ये मेडिकल कॉलेजला 100 कोटी मंजूर करून घेतले. महाराष्ट्र काही नाही. हे आजचे जेवढे मंत्री संत्री आहेत ना, हे त्यांच्या मतदारसंघापुरते आणि जिल्ह्यापुरते. मी महाराष्ट्राचा मंत्री आहे ही भावना बाळगणारे आज माणसं जवळजवळ नाहीच आहेत. आणि दुर्दैवाने आरोग्य खात्याला तसं मिळण्यामध्ये खूप अडचणी आहेत. कोणाला इंटरेस्टच नाही याच्यामध्ये. हा बेसिक प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आरोग्य खातं कायम उपेक्षित राहिलंय, दुर्लक्षित राहिलंय आणि आता ते पूर्णपणे कुपोषित झाले. पण मग त्याचा परिणाम आता पेंडेमिक सिच्युएशनमध्ये आपला पूर्ण म्हणजे फक्त महाराष्ट्रावरच नाही तर देशावर पण झालाय. तर तरीही जाग येईल असं वाटतं का तुम्हाला? पेंडेमिक सिच्युएशनमध्ये तुम्हाला 2 प्रकार सांगतो. आता आरोग्य खात्यामध्ये एक असा खालचा वर्ग आहे की जो जिल्हा परिषदेच्या मार्फत भरला जातो. आता ह्या बऱ्याचशा रचना अनेकांना माहिती नसतात. हा सगळा वर्ग कलेक्टरच्या अखत्यारीत किंवा CEOच्या अखत्यारीमध्ये येणारा एक मोठा वर्ग आहे. पब्लिक हेल्थचा मेजर वर्ग, सगळा आशा वर्करपासून सगळा वर्ग हा पॅन्डेमिकमध्ये कामाला वापरला गेला. त्याचा परिणाम काय झाला
तर याचा परिणाम हॉस्पिटलच्या दैनंदिन कामावरती काही ना काही प्रमाणामध्ये लसीकरण असेल, अनेक उपक्रम जे राष्ट्रीय चालतात किंवा राज्य पातळीवरची सुद्धा जी आरोग्य योजनेची कामं आहेत त्याच्यावरती काही बऱ्यापैकी प्रमाणात झालेलं आहे. म्हणजे आता समजा आता नेत्रदान शस्त्रक्रिया असतील त्याचं प्रमाण 40% कमी झालं, लसीकरण असेल लसीकरणामध्ये परिणाम झाला, लहान मुलांच्या लसीकरणाचा एक विषय आहे तो कमी झाला. ही सगळी आरोग्याची यंत्रणा, नाही तर करणार कोण होतं? कोरोनामध्ये काम कोणी केले? कोरोनामध्ये साधारणपणे महाराष्ट्रातल्या जेवढं काही तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये साधारणपणे 27%हून अधिक पेशंट हे एकट्या आरोग्याने हँडल केलेत. गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये तुम्ही मुंबईची परिस्थिती वेगळी आहे. मुंबईमध्ये महानगरपालिका सक्षम आहे, पण मुंबई वगळता राज्यामध्ये किती महानगरपालिका सक्षम आहेत? मेडिकल एज्युकेशन जरी आपण घेतलं, वैद्यकीय शिक्षण विभाग जरी घेतला तरी त्यांची महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 18 मेडिकल कॉलेज आहेत. त्यांची काम करण्याची क्षमता कमी आहे. मेजर भार जो आहे संपूर्ण करोनाचा मेजर भार असेल महाराष्ट्राच्या गावाखेड्यात जाण्याचा भाग असेल. आता उद्धव ठाकरेंचं माझं कुटुंब माझी जबाबदारी योजना कोणी पूर्ण केली? संपूर्ण आरोग्य खाते आणि आशा वर्करनी केलेली आहे, घराघरामध्ये जाऊन केली. त्यावेळेला आशा वर्करना सांगितलं होतं प्रति घरासाठी तुम्हाला आम्ही 150 रुपये देऊ. नंतर हातावर 40 रुपये टेकवले, तेही टेकवले नाही टेकवले, पोचले नाही पोचले भगवान जाणे. बरे त्याने आंदोलनं केली होती, त्याच्यानंतर देऊ म्हणून परत सांगितलं. पण त्या बिचारे काम करतात. आज 60,000 आशा वर्कर, एक आशा वर्कर साधारण 1000 घरं करते. आता हे करोनाच्या याच्यामध्ये त्यांना मास्क मिळत होते की नाही, PPE किट मिळाले होते की नाही, घराघरात जाऊन सर्वेक्षण करायचं, ताप बघायचं, सगळं जोखमीचं मॅक्झिमम काम आशा वर्करनी केलेले आहे. काय मिळतात आशा वर्करना? काही नाही मिळत. मग याच्यापेक्षा NGOजनी बरंच मोठं काम केलं असं म्हणायला हरकत नाही. कोणत्या NGO? कुठल्या NGO? ज्या काही समाजसेवे कुठे काम केलं त्यांनी? आता मध्ये दिसत होतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पण बरेच कार्यकर्ते त्याच्यात उतरले आहेत. धारावीमध्ये बरंच त्यांनी काम केलंय, पुण्यामध्ये बरंच काही अशा प्रकारचे बरेच NGO याच्यात काम करत होते असं दिसलं. सपोर्टिव्ह काम ज्याला म्हणू आपण, असं आहे. मुंबई महानगरपालिकेने धारावीच्या वेळेला त्यांना दवाखाने उघडण्यासाठी डॉक्टरांनी RSSची थोडी मदत घेतली किंवा काही ठिकाणी PPE किट त्या संघटनांनी वाटले, अनेक स्वयंसेवी संघटना. म्हणजे कोरोनामध्ये RSSने माझ्या माहितीप्रमाणे खूप वेगळ्या पद्धतीने काम केलेलं आहे. म्हणजे मुंबई शहरामध्ये लाखो लोकांना जेवण देण्याचं काम, जे मजूर होते, जे काम म्हणजे बांधकाम क्षेत्रातले मजूर होते त्यांना जेवण देण्याचं काम केलं. त्यांची जी काही मी एक बातमी केली होती, 1,70,000 मजुरांना जेवण देण्याचं काम होतं. छान किचन बनवली होती. ॲक्च्युली करोनामध्ये नाही, ते काम डॉक्टरांचं आहे ना. आणि करोनामध्ये तसं बघितलं तर आजही काय ट्रीटमेंट आहे? काही फिक्स ट्रीटमेंट काही नाहीच आहे. त्यामुळे आणि अशा याच्यामध्ये करोनामध्ये लोक बाहेरही पडत नव्हते, ॲम्ब्युलन्सेस नव्हत्या, सगळ्याच मारामाऱ्या होत्या. या सगळ्या परिस्थितीमध्ये सपोर्टिव्ह की डॉक्टरांनी दवाखाने उघडावे, थोडी मदत करावी, त्याच्यातही फार मोठ्या प्रमाणात यश वगैरे काही लाभलेलं नाही आहे, पण त्यांनी केलं काम. अनेक स्वयंसेवी संघटना. पण त्याच्या पलीकडे त्यांचं काय, एक होतं की रात्री पोलीस गस्त घालायचे, पोलिसांना जेवण दे, डबे दे, का जे काम कर, अशा प्रकारे स्वयंसेवी संस्थांनी कामं केली आहेत, हो चांगल्या प्रकारे केली आहेत. पूरक काम हेल्थ रिलेटेड डायरेक्ट काही कामामध्ये स्वयंसेवी संस्थांचा खूप कमी रोल. करोनाच्या सुरुवातीच्या काळात चान्सच नव्हता. डॉक्टर लोक काम करायला घाबरायचे, बरोबर, हेल्थ वर्कर काम करायला घाबरायचे, माहितीच नव्हतं कोणाला. म्हणून महाराष्ट्र सरकारमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये नवीन कॉलेजेस बनत नाही आहेत किंवा नर्सिंग कॉलेजेस जे पाहिजेत किंवा मेडिकल सपोर्टिव्ह जे कॉलेजेस पाहिजेत तसे बनत नाही आहेत. तर त्याच्यामुळे आपल्या म्हणजे येणाऱ्या मुलांना जो रोजगार मिळायला पाहिजे तो मिळत नाही आहे आणि म्हणून आपल्याला दुसऱ्या स्टेटवर अवलंबून राहावं लागतं. असं काही त्याच्यामध्ये काही तुम्हाला वाटतं का? त्याच्या 2 भाग आहेत. नर्सिंग हा एक वेगळा भाग झाला, मेडिकल एज्युकेशन हा एक वेगळा भाग झाला. किंवा तंत्रज्ञान विषयक जे काही शिक्षण आहे, म्हणजे सगळा टेक्निशियन असतील, लॅब टेक्निशियन असतील किंवा वेगळे चाचण्या करणारे लोक वेगळ्या प्रकारच्या, त्याच्यामध्ये रेडिओलॉजीमध्ये काम करणारा वेगळा वर्ग असतो, CT स्कॅनमध्ये काम करणारा वेगळा वर्ग असू शकतो. हे टेक्नॉलॉजी शिकणारे वेगळे कोर्सेस आणि वेगळ्या गोष्टी चालू आहेत नव्याने, बऱ्याच ठिकाणी आता ते सुरूही आहेत. नर्सिंग कॉलेजच्या बाबतीत म्हणाल तर त्याच्यामध्ये बिगेस्ट ब्लंडरगिरी आहे. बऱ्याच ठिकाणी नर्सिंग होमच्या कागदावरती पाट्या आहेत, ज्या फक्त त्या पाट्या लागतात. पडद्या पाठीमागे फार गंभीर गोष्टी आहेत, त्याच्यावरती खरं कठोरपणे कारवाई करायला पाहिजेत. नीट पद्धतीने नर्सिंग सिस्टम कॉलेजची आपल्या इकडे चालायला पाहिजे असं मला वाटतं. नर्सेसची संख्या कमी आहे का? तर हो, काही प्रमाणामध्ये आपल्याकडे डेफिनेटली कमी आहे. करोनाच्या काळात त्याची जाणीव झाली. डॉक्टरांच्या बाबतीत म्हणाल तुम्ही तर WHO जे पुन्हा नॉर्म्स, हा विषय पुन्हा येईन, जागतिक आरोग्य संघटनेचा जो नॉर्म्स आहे त्याच्यानुसार 500 लोकसंख्येमागे एक डॉक्टर हे प्रमाण असायला पाहिजे. आपल्या इकडे तज्ज्ञांची थोडी वेगळी मत आहेत. कोण म्हणतं 1500 लोकसंख्येमागे एक डॉक्टर आहे, कोण म्हणतं 1700 लोकसंख्येमागे एक डॉक्टर आहे. आज महाराष्ट्राची ग्रामीण भागातील प्रामुख्याने जी आरोग्य व्यवस्था चालते ती BAMS डॉक्टर, आयुर्वेदिक डॉक्टर, होमिओपॅथिक डॉक्टरांच्या माध्यमातून संपूर्ण चालते.
ॲलोपॅथिक डॉक्टर ज्या प्रमाणात असायला पाहिजे, आता मी साधारणपणे महाराष्ट्रामध्ये आत्ता रजिस्टर नोंदणीकृत डॉक्टरांची संख्या 1,70,000 वगैरे काहीतरी आहे. भारताला आपल्या इकडे 6 लाख डॉक्टरांची कमतरता आहे आणि भारतातली जी काही मेडिकल कॉलेजेस आहेत त्यांची संख्या बघता आणि त्यातून दरवर्षी बाहेर पडणारे डॉक्टर्सची संख्या लक्षात घेता, MBBS डॉक्टर्स पुढचे 30 वर्ष लागतील, तर कॉलेज वाढायला पाहिजेत का मेडिकल? हो, वाढायला पाहिजे. पण मेडिकल कॉलेज वाढवण्याचा अर्थ प्रत्येक गावात प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॉलेज उभं करणं हे नाही. हा एक चुकीचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न सध्याच्या आणि मागच्या सरकारकडनंही मोठ्या प्रमाणामध्ये झाला. प्रत्येक जिल्ह्यात एक मेडिकल कॉलेज काढायचं म्हटलं तर 500 ते 700 कोटी रुपयाचा खर्च आहे. आता त्याच्यामध्ये मग बरेच लोकांचे बरेच हितसंबंध असू शकतील, पण प्रत्येक जिल्ह्याला मेडिकल कॉलेज खरंच असावं का? खरंच त्याची गरज आहे का? तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आपण देऊ शकतो का? तेवढी हॉस्पिटल्स त्याला आणू शकतो का? ह्या सगळ्याचा विचार केला, त्याचं उत्तर तज्ज्ञ लोकांच्या म्हणण्यानुसार, जे मी वारंवार अनेकांशी डिस्कस करत असतो, अनेक कमिट्या त्याच्यावर बसलेल्या आहेत, त्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार एवढी गरज नाही आहे. ज्या ठिकाणी मेडिकल कॉलेजेस आहेत तिथे तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर वाढवा, तिथे सीट वाढवा, तिथे सोयीसुविधा वाढवा. आता काय झालंय, प्रत्येक नेता उठतो, प्रत्येक मंत्री उठतो, किरकोळ कालचा झालेला नगरसेवक म्हणतो माझ्या इकडे सिटी स्कॅन बसवा. शक्य आहे काय? माझ्याकडे MRI बसवा. शक्य आहे काय? नवीन इमारती आम्हाला पाहिजेत. राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांकडे रोज प्रत्येक आमदार अर्ज लिहितो की माझ्या गावामध्ये ग्रामीण रुग्णालय बनवा, साहेब जिल्हा रुग्णालय माझ्या याच्यात पाहिजे, उपजिल्हा रुग्णालय वाढवा, 50 बेडचं असेल तर 100 बेड करा. कुठून करा? पैसे कुठे आहेत? पण अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही प्रायव्हेट लोकांचा सपोर्ट घेऊन बांधा वापरा हस्तांतरित करा, अशा ह्या पद्धतीवर नाही करू शकत. कसं शक्य होईल? तर बांधा वापरा हस्तांतरित करा याचं शेड्यूल कसं बनवणार? तुम्ही कशा प्रकारे त्याची रचना करणार? जर आपण मोठे मोठे हायवेज रस्तेच आपण जर त्या पॅनलवर जाऊ शकतो, तशी वापरू शकतो, तर प्रायव्हेट सेक्टर्समध्ये आत्ता ज्या पद्धतीने लॉन्च होत आहेत, म्हणजे आत्ता जर बघायला गेलं तर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये याच्यात खूप चांगल्या प्रकारे काम होतं, तर मग त्यांचा वापर करता येऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये प्रयोग झाले नाहीत? झालेत. प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही आहे. ह्याच्यामध्ये प्रायव्हेटवाले फक्त लुटायला बसलेले असतात. आज प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस जी काही आहेत किंवा अभिमत विद्यापीठं वगैरे जी आहेत, जरा तिथे सुपर स्पेशालिटीला वगैरे किती देणग्या द्याव्या लागतात किंवा किती डोनेशन द्यावं लागतं जरा माहिती घ्या एकदा. प्रश्न असा आहे याच्यामध्ये की तुम्ही आज बरं ते प्रायव्हेट PPP मॉडेल तर दूरची गोष्ट राहिली, इथे मेडिकल एज्युकेशनच आमचं सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची रुग्णालय लुटतंय. म्हणजे हा बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारलात, मला हे बोलायचं होतंच. याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 38 जिल्हे आहेत, 23 सिव्हिल हॉस्पिटल आहेत. आम्ही कधी वाढवलीच नाहीत ती. देशामध्ये असं हे एकमेव प्रगत राज्य आम्ही जे स्वतःला समजतो, आमच्याकडे 38 जिल्हे आहेत, 38 सिव्हिल हॉस्पिटल नाही आहेत. आमच्याकडे 23 सिव्हिल हॉस्पिटल आहेत. ती सुद्धा प्रत्येक मंत्र्याने आपल्या कारकिर्दीमध्ये शासकीय मेडिकल कॉलेज काढायच्या नावाखाली त्या जिल्ह्यामधली सिव्हिल हॉस्पिटल पळवली. मी पळवली हा शब्दच वापरणार त्याला, ढापली म्हणा, पळवली म्हणा. आणि ती मेडिकल कॉलेज म्हणजे तुम्ही मेडिकल एज्युकेशनलाही पुरेसा पैसा देणार नाही. 2002 साली पहिल्यांदा 3 हॉस्पिटल घेतली गेली, 2008 साली पुन्हा 3 हॉस्पिटल घेतली गेली आणि आत्ता या सरकारमध्ये पुन्हा 6 हॉस्पिटल घेण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यातली 2 हॉस्पिटल घेतलीच त्यांनी सिंधुदुर्गमध्ये. आता सिंधुदुर्गमध्ये का बरं तुम्हाला मेडिकल कॉलेज काढायचं आहे? नारायण राणे आहे ना चांगलं तिकडे कॉलेज, उत्तम त्यांनी सुरू केलेले. पण मग त्यांना पाचर मारण्यासाठी तिकडे सिंधुदुर्गला मेडिकल कॉलेज काढायचं. साताऱ्यामध्ये अजित पवारला पाहिजे, आमच्या जालन्यामध्ये राजेश टोपेंना पाहिजे. राजेश टोपे म्हणतात सगळेच जर मंत्र्यांना पाहिजेत कॉलेज तर बाबा मी तर आरोग्यमंत्री आहे, मला पण पाहिजे. ही कुठली दृष्टिकोन झाला? कुठला दृष्टिकोन आहे? ही कुठली पद्धत आली? प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही काढणं आहे प्रॅक्टिक आणि त्याचा रिकरिंग कॉस्ट परत दर वर्षाला 100-150 कोटी रुपये. तुमच्याकडे खिशात नाही दिडकी आणि तुम्ही करोडो रुपयांच्या ह्याच्यामध्ये होतं आहे असं की आहे ती व्यवस्था पण संपत चाललेली आहे. बरं ठीक आहे, चला कॉलेज काढली, सरकारने पैसा दिला, शिक्षक कुठून आणणार? टीचर. आज जी 18 मेडिकल कॉलेज आहे त्याच्यामध्ये पळवापळवी असते. MCI मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची इन्स्पेक्शन ज्यावेळेला होतात तेव्हा जे हॉस्पिटलचा प्राध्यापक अमरावतीला दाखवला जातो, आणखी दुसऱ्या पुण्या कॉलेजला दाखवला जातो. जेला इन्स्पेक्शन सुरू झालं की बाहेरचे लोक इथे आणून टेम्पररी दाखवले जातात, ट्रान्सफर केले जातात. ही काय पद्धत आहे? आमच्याकडे पूर्ण वेळ प्राध्यापक नाहीत, अध्यापक नाहीत, पदं भरायची पद्धत नाही आहे, टाईम बाउंड प्रमोशन नाही आहे, डॉक्टरांना ह्युमिलेट केलं जातं, डॉक्टरांना अधिकार नाही आहेत, वैद्यकीय अध्यापकांना सुमार किंमतच नाही आहे. लोकांचाही हा प्रॉब्लेम आहे. सामाजिक संस्था ज्या काही काम करतात त्यांनी याच्यावर आंदोलन करायला पाहिजे. न्यायालयामध्ये एरवी छोट्या मोठ्या गोष्टीवर रीट करणारे लोक आहेत, त्यांनी व्यापक दृष्टिकोन बाळगून याच्यावरती रीट करावा.
की आज जे 18 मेडिकल कॉलेजेस आहेत ती तुम्ही सक्षमपणे चालू शकताय का आम्हाला सांगा. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, आज या 18 मेडिकल कॉलेजमध्ये 1000हून जास्त अध्यापकांपासून सगळ्यांची पदं रिक्त आहेत. ही कधी भरणार तुम्ही? ती भरणार नाहीत. म्हणजे उद्या तयार होणारा जो माझा MBBS डॉक्टर आहे त्याला मुळातच शिक्षण क्वालिटीचं मिळणार नाही आहे, मिळतच नाही आहे. तो कसा डॉक्टर बनतो भगवान जाणे. हा गंभीर प्रश्न आहे ना. बरं, त्या डॉक्टरांनाही बिचाऱ्यांनी आज लेक्चररपासून असोसिएट प्रोफेसर होताना त्याला अडतंय, पुन्हा तो असोसिएट प्रोफेसरचा प्रोफेसर बनताना पुन्हा माऱ्या आणि कमी पडलं म्हणून यांच्या पोस्टिंग आणि बदल्यांसाठी रोज मंत्रालयात जाऊन खेटे मारायचे. हे सगळं म्हणजे दुर्दैवी प्रकार आहे. वेल प्लॅन्ड काहीही आपल्या इकडे केलं जातं. पूर्वी मेडिकल एज्युकेशन आणि पब्लिक हेल्थ हे एकाच मंत्रालयात किंवा एकाच मंत्र्याच्या अखत्यारीत होतं. आता काय केलं आहे, अन्न आणि औषध प्रशासन एका मंत्र्याकडे, मेडिकल एज्युकेशन एका मंत्र्याकडे आणि सार्वजनिक आरोग्य एका मंत्र्याकडे. बरं, तेही पक्षनीय वाटप होतं. त्यामुळे ह्या मंत्र्याचं त्या मंत्र्याशी पटत नाही, त्या मंत्र्याचं त्या मंत्र्याशी पटत नाही आणि नुसत्या मारामाऱ्या चालतात. होत काहीच नाही आहे. म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीत सुद्धा हा डॉक्टर वर्ग ज्या पद्धतीने काम करतोय खरोखर कौतुकास्पद आहे. तुम्ही आता जी परिस्थिती आमच्यासमोर मांडली खरंच खूप भयावह आहे की आपल्याकडं एवढी शासकीय रुग्णालय आहेत, त्यांच्यावर एवढा भार आहे. तुम्ही मगाशी आकडेवारी सांगितली की दर वर्षाला किती लोक तिथे येऊन उपचार घेतात, पण तरीही आपले जे अनेक राजकीय नेते आहेत त्यांना अजून मेडिकल कॉलेजेस पाहिजे, तिकडं फंडिंग पाहिजे त्यांच्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी. हे करताना तिकडचे जे ऑलरेडी रुग्णालय आहेत त्यांच्या एफिशियन्सीवर कुठल्याही पद्धतीने आपलं लक्ष नाही आहे, त्यांच्या क्वालिटीवर लक्ष नाही आहे. मग आत्ता जी संवेदनशील अत्यंत मनाला चटका लावून जाणारी अशी घटना घडली ती म्हणजे भंडारा जिल्ह्यात जे रुग्णालय आहे तिथं जे चिमुरडे बोलवलं जात नाही की ते होरपळून मेले. तर तुम्हाला वाटतं की अशी ज्या घटना आहेत तर यामुळेच म्हणजे हे लोक जबाबदार आहेत अशा घटनांना की जी रुग्णालय असताना त्यांना डेव्हलप करायच्याऐवजी स्वतःच्या स्वार्थासाठी इतर ठिकाणी पैसे गुंतवून मेडिकल कॉलेजेस करणे आणि रुग्णालय पळवण्याची कामं करतात. त्यापेक्षा जे आहे त्याला डेव्हलप करावं. भंडारा तरी आत्ताची घटना, आधी अनेक आहेत. कलकत्ता झालं, 3 वर्षापूर्वी गोरखपूरमध्ये आपण ऐकलं असेल. तर काय वाटतं तुम्हाला याबद्दल? हा प्रश्न म्हणजे चीड आणणारच आहे. खरं म्हणजे पब्लिक हेल्थची बहुतेक हॉस्पिटल्स आपण बघितली, ही जी जिल्हा रुग्णालय आहेत ही ब्रिटिशकालीन म्हणा किंवा जुनी आहेत स्ट्रक्चर आहेत. फायर ऑडिट आत्ता जी काही ठिकाणी केली गेली, फायर ऑडिटचे काही रिपोर्ट्स मी बघितले किंवा अधिकाऱ्यांकडनं फीडबॅक घेतला, त्याच्यामध्ये मुळामध्ये आपल्या इकडे आत्ताचे जे नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये मेजॉरिटी हॉस्पिटल बसूच शकत नाही, म्हणजे बंदच करून टाकायला लागते. तर ते मुळात तसं करणं योग्यच ठरणार नाही अर्थात. पण आहे त्या ठिकाणी काय काय सुविधा करा. आता 3 मीटरची शिडी स्टेअरकेस पाहिजे, तर 3 मीटरच्या स्टेअरकेस अनेक ठिकाणी नाहीच आहेत. तरी जुन्या काळात बांधलेली. आता नव्याने त्याची रचना करणं, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याप्रमाणे बांधकाम करणं वगैरे वगैरे हे ह्याला फार मोठा कालावधी लागेल. तुम्ही येणार होता त्याच्यापूर्वी एक अर्धा एक तास फोन करून या सगळ्या संदर्भात माहिती घेत होतो. 502 रुग्णालयांपैकी 200 रुग्णालयांचं ऑडिट झालं असं मला सांगण्यात आलं. तर मला गंमत वाटली, मुळात हे ऑडिट एवढ्या लवकर कसं काय झालं फायर ऑडिट. म्हणून मी माझ्या पद्धतीने काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आता त्याच्यामध्ये 2 प्रकारे, एक जिल्ह्यामध्ये ज्या काही फायर एजन्सीज असतील त्यांच्या माध्यमातून केल्यात किंवा सरकारने ज्या फायर एजन्सीज अपॉइंट केलेल्या होत्या महाराष्ट्रामध्ये मधल्या काळामध्ये कलकत्ता वगैरे आगीनंतर, किंवा स्ट्रक्चरल ऑडिट उंच इमारतींच्या दृष्टिकोनातून जे फायरच्या नॉर्म्समध्ये काम करतील अशा काही कंपन्या नियुक्त केल्या होत्या, तर त्यांना काही कामं दिली होती. त्यातली बरीचशी कामं देताना त्या लोकांनी आम्हाला 2 दिवसात ऑडिट करून द्या, 4 दिवसात, आणि ते धडाधड कशाही प्रकारे ती ऑडिट केली गेली. ही सगळी ऑडिट ज्या खाजगी कंपन्यांनी केलेली आहेत ना, ती पुन्हा एकदा तपासली तर त्याच्यातला भ्रष्टाचार पुन्हा बाहेर येईल. तो एक मोठा वेगळा अभ्यासाचा विषय असेल. महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा सुधारावीशी वाटते ना, मग करा ना जरा. आमचे खासदार, आमदार, हे IAS ऑफिसर आहेत, यांना आरोग्य यंत्रणेच्या रुग्णालयामध्ये उपचार घेणं सक्तीचं करा. बघा सुधारते की नाही यंत्रणा. हे सगळे IAS ऑफिसर, हे सगळे आमदार, खासदार, मंत्री हे जनतेच्या कररूपाने येणाऱ्या पैशातून खाजगी पंचतारांकित रुग्णालयामध्ये हवी तशी छान सेवा घेणार. कशी सुधारणार आमची आरोग्य यंत्रणा? या सगळ्यांना जोपर्यंत तुम्ही शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेणं सक्तीचं करणार नाही तोपर्यंत आरोग्य यंत्रणा सुधारण्याची शक्यता नाही. कारण ह्यांना इंटरेस्टच नाही आहे, घेणं देणं नाही लोकांविषयी, गोरगरीब लोकांविषयी. यांना जर ते घेणं देणं असतं तर ह्याच्यापूर्वीच आरोग्यावरती बजेटच्या 4% मिनिमम खर्च केले गेले असते. यांना खर्चही करायचं नाही आहे, स्वतः उपचारही घ्यायचे नाही आहेत. यांना उपचार करणं ज्या दिवशी सक्तीचं केलं जाईल
त्या दिवशी आरोग्य यंत्रणा व्यवस्थितपणे सुधारेल. का बरं हे लोक उपचार घेत नाहीत इकडे? सरकारी यंत्रणेतल्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये जाऊन, महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन IAS ऑफिसर्स, का ते त्यांची फॅमिली सगळेजण सरकारी पैशातनं प्रायव्हेट पंचतारांकित हॉस्पिटल्समध्ये उपचार घेतात? याच्यापुढे एक कायदा खरं म्हणजे करायला पाहिजे की तुम्हाला पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायचे असतील, तुमच्या पगारातनं, तुमच्या खिशातल्या पैशातनं ते घ्यावेत. जनतेच्या कररूपाच्या पैशातनं घेतले जाऊ नयेत. हा कायदा करण्यासाठी IMA, इंडियन मेडिकल असोसिएशन असतील, राज्यातल्या स्वयंसेवी संस्था असतील, ह्या सगळ्या मंडळींनी पुढाकार घेऊन दबावगट आणला, दबावगट निर्माण केला, तर आणि तरच काहीतरी याच्यामध्ये आरोग्य व्यवस्थेमध्ये थोडीफार सुधारणा होऊ शकेल. अन्यथा सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारावी असं यापैकी कोणालाही प्रामाणिकपणे वाटत असेल असं मला वाटत नाही. तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत, हे वास्तव आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की फायरचा महाराष्ट्राचे डायरेक्टर आहेत. आता ह्याच्यामध्ये 2 भाग आहेत. हे रिपोर्ट आल्यानंतर हे सगळे PWDला दिले जातील. मग PWD त्याच्यातले प्रायव्हेट कंपन्यांनी केलेली जी कामं असतील किंवा जे प्रायव्हेट खाजगी माध्यमातून जी झालेली आहेत त्याची पुन्हा एकदा तपासणी करेल. त्याच्यानंतर फायरचे राज्याचे जे संचालक आहेत त्यांच्याकडनं पुन्हा या सगळ्याची स्क्रुटिनी होऊन नव्याने, आता त्याच्यामध्ये बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये असं आलं ना की इंटरनल स्ट्रक्चरल चेंजेस खूप झालेले आहेत. जुनी हॉस्पिटल आहेत, काही ठिकाणी वॉर्ड बदलले गेलेत, काही रचना बदलल्या गेलेल्या आहेत, काही ठिकाणी पार्टिशन टाकली गेली, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्यानुसार मॅपिंग त्याचं करावं लागेल, त्याचं पुन्हा एक वेगळं करून मग त्याच्यानंतर पुन्हा फायर ऑडिटची एक एक्झॅक्ट प्लॅनिंग त्याच्यानंतर डिक्लेअर होईल. ह्या सगळ्याला बराच काळ लागेल. कदाचित पुढं ते सगळं पुन्हा पुढची आग लगेच तोवर काही होणार नाही. हाच त्याच्यामधला एक आज फायर सेफ्टीच्या दृष्टीने मुळामध्ये कसं आहे की जिल्ह्याला एक म्हणजे आता जो काही भंडाऱ्याच्या याच्यानंतर जो एक रिपोर्ट आला आहे त्या रिपोर्टमध्ये पुन्हा एकदा ते मेन्शन केलेलं आहे, याच्यापूर्वी ते मेन्शन केलेलं आहे की पब्लिक हेल्थसाठी म्हणून इलेक्ट्रिकलचं बघणारा एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असावा. पब्लिक हेल्थसाठी म्हणजे आता तुम्हाला प्रत्येकाला राग आला पाहिजे, चीड आली पाहिजे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जो निधी दिला जातो त्या निधीमधनं जी दुरुस्ती वगैरे सगळी जी होते त्याच्यामध्ये लास्ट प्रायोरिटी हॉस्पिटल्स आहेत. मंत्र्यांच्या केबिन, मंत्र्यांचे बंगले रोज जे रिपेअर होतात की नाही सगळ्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात, त्याच्यावरती 1 करोड रुपये खर्च होतात. हॉस्पिटल शेवटी मंत्री बदलला त्याचे रोज सगळे चेंजेस, कार्यालय मंत्रालयातली अजूनही कामं चालूच आहेत. काय करणार आहे ते बदलून? पण हॉस्पिटल ही लास्ट प्रायोरिटी असते. IAS लोकांची कार्यालय असतील तिकडे डागडुजी करा, तिथे व्यवस्थित करा, दरवर्षी रंगरंगोटी करा, त्याच्यावरती हा फंड मेजॉरिटी खर्च होतो. त्याचं एक ऑडिट झालं पाहिजे. खरं म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीमध्ये पब्लिक हेल्थसाठी एक स्वतंत्र फंड दिला गेला पाहिजे रिपेअरसाठी, जो दिलाच जात नाही आहे. हे मुळात किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही आहे. इलेक्ट्रिक, आता एवढं मोठी घटना, अनेकदा घटना या घडत आहेत, दुर्दैवी घटना घडत आहेत. त्याच्यामध्ये 10 बालकं आज होरपळून मेली. भंडाऱ्यामधली परिस्थिती अशी आहे, भंडाऱ्यामध्ये त्याची व्याप्ती खरी वाढली असती. सुदैवाने तिथले जे कर्मचारी होते, हॉस्पिटलचे कर्मचारी होते आणि काही अग्निशामक दलाचे कर्मचारी, त्याला लागून ICU होता, अतिदक्षता विभाग होता आणि त्याला लागून एक स्त्री विभाग होता. पटापट त्यांनी तिकडचे सगळ्या लोकांना शिफ्ट केलं म्हणून मोठ्या प्रमाणामधली हानी, काही बालकं पण त्यांनी वाचवली. पण याच्याला सगळ्यात मोठं आगीचं कारण काय होतं तर जेव्हा ती मायन्यूट लेवलला जे प्राथमिक प्रायम ऑफिस आता जे रिपोर्ट आले त्याच्यानुसार सांगतो, आग लागली, पलंगावर पडली, कापसाची गादी होती, तिथे प्लॅस्टिकच्या शीट्स होत्या. प्लॅस्टिकच्या शीटमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात धूर पसरला, त्याच्यामुळे आतमध्ये जाणं पण शक्य नव्हतं आणि गुदमरून याच्यातली 7 बालकं मेलीत. मग या सगळ्या याच्यावरती लॉंग टर्म काय उपाययोजना करायला पाहिजेत? मुळामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाची एक श्वेतपत्रिका निघायला पाहिजे. त्याच्यामध्ये मागच्या 10 वर्षात काय केलं आणि पुढच्या 10 वर्षात, 20 वर्षात, 30 वर्षात आपण काय करायला पाहिजे, म्हणजे कुठेतरी एक श्वेतपत्रिका बनायला पाहिजे. कोणाला इंटरेस्टच नाही याच्यामध्ये, ना त्या मंत्र्याला इंटरेस्ट आहे ना मुख्यमंत्र्याला इंटरेस्ट असतो, कोणालाही याच्यामध्ये देणं घेणं नाही आहे. आरोग्य विभागाचे आरोग्य हा विषय एका भागात संपण्यासारखा नाही. सो याबद्दल अजून जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून्ड फॉर पार्ट 2.